7/2/2024 रोजी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिरबाते मॅडम यांनी अल्पवयीन मुलीस बलात्कार केल्याप्रकरणी भटजीसह 4 आरोपी यांचे निर्दोष मुक्तता केली। यातील हकीकत अशी की आरोपी नामे रवी पासकंटी हे अल्पवयीन मुलीस फूस लावून पंढरपूर येथे पळून जाऊन पंढरपूरच्या धर्मशाळेमध्ये त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केला व पंढरपूर येथून सोलापूरमध्ये आणून भटजीसोबत लग्न लावून दिले अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या आईने MIDC पोलीस स्टेशन येथे आरोपी रवी पासकंटी, गणेश पासकंटी, अनिता पासकंटी, सुवर्णा साखरे व भटजी प्रभाकर गाजरला यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 363, 366, 376 व 34 त्याचप्रमाणे बाल लैंगिक अत्याचारचे कलम 4, 8, 10, 12, 17 व बाल विवाह कायदा 9, 10, 11 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली। सदर गुन्ह्याची तपास होऊन मेहरबान कोर्टामध्ये सदर अहवाल दाखल केला। यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदार यांची तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये आरोपीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की सदर साक्षीदारांच्या साक्षीमध्ये अनेक विसंगती व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत व दुष्कर्म केल्याबाबत कोणताही सबळ पुरावा नसल्याबाबत व त्याचप्रमाणे पीडितेचे साक्षीमध्ये अनेक विसंगती या मेहरबान कोर्टामध्ये निदर्शनास आणून दिले आहे व सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून श्रीमती शिरबाते मॅडम यांनी भटजीसह 4 आरोपी यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली। यामध्ये आरोपीतर्फे मी स्वतः ॲडव्होकेट मोहन कुरापाटी, ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख, ॲडव्होकेट सद्दाम शेख व त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अनिल वासम यांनी काम पाहिले व सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले। एकमेव म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क।